राज्य शासनातल्या आपल्या संबंधित मित्रांना, जे कोणी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सीएम असतील, यांच्यापर्यंत आमच्या या युवा कार्य प्रशिक्षणाचा 6 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी काय केलं, 5 महिन्याची मुदत वाढली. म्हणजे 6 महिने प्रशिक्षण द्यायचं ते 11 महिन्याचं केलं. पण प्रशिक्षण काळ 6 महिन्याचा संपल्यानंतर पुन्हा दुसरं 5 महिन्याचं काय प्रशिक्षण देणार आहे? आमची मागणी आहे, एक मिनिट, आमची मागणी आहे की आपण या बेरोजगार तरुणांना कायमचा रोजगार द्या. पगार कमी अधिक महत्वाची नाही. आज क्रयशक्ती यांच्यामध्ये आहे, विद्वत्ता यांच्याकडे आहे, यांच्याकडे टॅलेंट आहे. यांनी 6 महिने खूप छान काम केले. पण आता यांना उगा प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली उगा वेळ वाया घालू नका. या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार द्या. जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडत नाही. हा आमचा निश्चित काम आहे. शेट्टी साहेब, तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमचा आवाज महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या माध्यमातून, पत्रव्यवहार करून, आज आपल्याला संसदेमध्ये किंवा विधान भवनामध्ये जाता जरी येत नसलं तर आपल्या पत्राची दखल निश्चितच राज्य शासन घेऊ शकतं. हे तर तुमच्या पत्रावर 100% विचार करावा लागतो. कारण तुम्ही ज्या शेतकऱ्यासाठी लढता त्याच अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकरं. आज यांची उपासमार, आज यांचे 35 वर्ष वय झालेत, लग्न थांबले. 6 महिन्यामध्ये काही पोरांच्या सुविधा झाल्या होत्या, पण चतुर्पुलीच्या बापावानी म्हणले तुम्ही आता 6 महिन्यानंतर तुम्हाला कायम केल्यावर दिवाळीनंतर लग्न करू. म्हणजे आता ह्यांना जर काढून टाकलं तर ह्यांचे लग्न सुद्धा कॅन्सल होणार, मोडणार, अशी भयावह परिस्थिती आहे. म्हणून शेट्टी साहेब, आमचं तुम्हाला प्रार्थना, तुम्ही अडलेल्या, नडलेल्या, पिचलेल्या लोकांची भाषा ओळखता आणि ह्या लोकांची भाषा ओळखा आणि आम्हाला सहकार्य करा अशी विनंती करतो. आणि आम्हाला पण 2 शब्द जरा दिलासा देणारे मार्गदर्शन करा ही विनंती करतो. आज गेल्या 10 दिवसापासून तुम्ही मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना अर्थात लाडका भाऊ या योजनेला केवळ मुदतवाढ नको तर त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या या मागणीसाठी इथं बसलेला आहात. खरं तर हळूहळू आता त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे की निवडणुकीच्या आधी 6 महिने जे जे काही निर्णय घेतलेले होते ते निर्णय म्हणजे एक प्रकारे घोर अशी फसवणूक होती. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं यांना जो काही कर दिलेला आहे त्या कराच्या पैशातून मतदारांना लुबवण्यासाठी दिलेली लाच होती असं म्हटलं तर काय वावगं ठरणार. आणि निवडणूक झाली, आपण सारी भोळी बाबडी माणसं, लाडक्या भावाला रोजगार मिळाला, लाडक्या बहिणीला पैसे यायला लागले आणि कुणाला काय यायला लागलं आणि म्हणून भरभरून यांना मतं दिली. माफक अपेक्षा होती की त्यांनी जे काही योजना सुरू झाल्या त्या कंटिन्यू करतील. निवडून आले तेच, सत्तेत आले तेच, पण त्यांनी सोयीस्कर विसरलं. बहिणीलाही विसरलं, भावालाही विसरलं, अंगणवाडी सेविकेला विसरलं, पोलीस पाटलाला विसरलं, कोतवालाला विसरलं, कुणाकुणाला वाढवून दिलं होतं बघा, आठवून बघा.
त्या सगळ्याला ते विसरून गेले. म्हणजे एक प्रकारचा हा विश्वासघातच आहे, महाराष्ट्रातल्या जनतेशी केलेला विश्वासघात. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय की आता हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी जे आंदोलन चालू आहे, म्हणजे अशासारखे प्रकल्प, महागडे प्रकल्प, एका बाजूला तुम्ही काही मागायला लागला तर मला वाटतं कालच कुठेतरी रामदास कदम म्हटले, अरे सगळी नाटकं करता येतात म्हणून पैशाची नाटकं करता येत नाही. पैसे नाहीत, अरे पैसे नाहीत तर साल्या हो या योजना आणल्याच कशाला, राबवल्याच कशाला. आणि मग एका बाजूला पैसे नाहीत म्हणायचं, मग 86,000 कोटीचे प्रकल्प कशाला लादायचे जनतेवर? त्याला पैसा आहे तुमच्याकडे. 86,000 कोटीचा शक्तीपीठ मागला, कुणी मोर्चा काढला होता काय आम्हाला रस्ता कर म्हणून? कुठल्या भाविकांना रस्ता उपोषण केलं होतं का? गरज नसताना 86,000 कोटीचा रस्ता तयार करून 27,000 शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या आणि त्यातून किमान 50,000 कोटी रुपयाचा ढपला पाडायचा. आणि दुसऱ्या बाजूला ते खेड्यापाड्यातली आपली बेरोजगारांची, छोटा शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणसं यांची पोरं जे काही या मोठ्या आशेनं या प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये सहभाग घेऊन काही ना काही ते हातपाय हलवायचा प्रयत्न करतोय, त्यांना वाऱ्यावर सोडायचं ही शासनाची भूमिका योग्य नाही आहे. म्हणून तुमच्या लढ्याला माझा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी पक्षाचा 100% पाठिंबा आहे. या लढ्याला आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर आहोत. आणि इथं मी काल तुमचं बघितलं तर मला इथं येता येत नव्हतं, कारण पोलिसांनी मला अटक केलेली होती. जरी झाडाखाली बसलो असलो तरी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात होतो. मी त्यांना विनंती केली की मला काही ठिकाणी भेट द्यायची आहे. नाही म्हटले तुम्ही आमच्या ताब्यात आहे, तुम्हाला जाता येणार. रात्री 8 वाजता मला सोडलं, त्यामुळं काल तुमच्याकडं येता आलं नाही. काल सुद्धा मी त्यांना सांगितलं, काल मला का अटक केली ती विधान भवनाच्या गेटवर हरभरा, तूर, कांदा, कापूस फेकला. मी त्यांना काल सांगितलं, आज मी कापूस फेकला, एक दिवस दगड फेकल्याशिवाय सोडणार. एवढी रग आमच्यामध्ये आहे. मला वाटतंय की हे जर तुमचं ऐकत नसतील, तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर ही भांडगोळं गावात येतील कधीतरी, त्यांना तुडवून आणणार, त्याशिवाय हे सुधारणार नाही. आणि तेवढे लाडके भाऊ गावात आहेत. हा, अरे तरुण आहे, तुम्ही तरुण आहे, सगळे गोळा होऊन त्या एका एकाला तुडवून आणणार, त्याशिवाय हे वटणीवर यायचे नाही. खोटं आश्वासन दिल्यावर, फसवल्यावर काय होतंय, त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना कळालं पाहिजे. आपल्याला अशा पद्धतीनं गेल्याशिवाय न्याय मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तुमच्यावर 100% आहोत, एवढी तुम्हाला खात्री देतो. चला येऊ.